कोहमारा येथील तुलसीनगर पुन्हा जलमय। कोहमारा सडगर्जुनी रस्त्याला आले नदीचे स्वरूप। कोहमारा ते सडगर्जुनी मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष। आपल्याला व्हिडिओ जे दिसत आहे ते आहे कोहमारा ते गोंदिया मुख्य मार्ग आणि जी परिस्थिती दिसत आहे हे आहे कोहमारा येथील तुलसीनगर परिसर, ज्या परिसराला संपूर्ण नदीचे स्वरूप आले आहे आणि स्थानिक लोक या पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटताना दिसत आहेत, तर वाहन चालकांची मात्र कसरत बघायला मिळत आहे। खरं तर दरवर्षी पावसाळ्यात या तुलसीनगरात पावसाचे पाणी घरात व दुकानात शिरते, तसेच रस्त्यावर पाणी साचून मुख्य रस्ता दिसेनासा होतो आणि दिवसभरात अनेक किरकोळ अपघात पाहायला मिळतात। याविषयी अनेक वेळा बातम्या देऊनही स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे। नदीच्या ओसंडून वाहणाऱ्या लाटांचा जसा तीव्र वेग असतो, अगदी तसाच वेग या रस्त्यावरील वाहणाऱ्या पाण्याचा लाटांचा आहे। खरं तर याविषयी खासदार प्रशांत पटोळे यांना गेल्या काही महिन्यांपूर्वीच माहिती देण्यात आली, तर जुने व्हिडिओ सुद्धा दाखवण्यात आले, मात्र आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या मुख्य आवागमनाचा मार्ग असूनही परिस्थिती जैसे थे तशीच आहे आणि शेवटी दरवर्षीच्या पावसाळ्यात ही मुख्य मार्गावरील पूर परिस्थिती स्थानिकांना पाहायला मिळते। त्यामुळे अनेक दुचाकीस्वार या ठिकाणी पडत असून किरकोळ अपघात सुद्धा घडत आहेत, तर स्थानिक व्यावसायिकांना दुकान बंद ठेवावे लागत असून त्याचा भुर्दंड भरावा लागत आहे। सध्या सलग 3 दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असल्याने संपूर्ण तुलसीनगर जलमय झाले असून मुख्य मार्गावर तसेच दुकानांसमोर आणि तुलसीनगरात जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी साचले आहे। विशेष म्हणजे मुलींच्या वसतिगृहाच्या रस्त्याला सुद्धा नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे। याची माहिती होताच सरपंच प्रतिभा भेंडरकर यांनी याची पाहणी केली आणि याची माहिती भ्रमणध्वनीद्वारे लोकप्रतिनिधींना दिली। मात्र ही समस्या या वर्षी तरी सुटेल काय हे पाहणे आता तेवढेच महत्त्वाचे झाले आहे। एकीकडे आज दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान याच मार्गावर ओमनी कारवर झाड पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इनोवा कारने झाडाला धडक दिल्याने कारचा चेंदामेंदा झाला। सुदैवाने त्यातील प्रवासी बचावले। अशातच दिनांक 8 जुलै रोजी TVS शोरूम समोर झाड पडला, त्यामुळे वाहतूक अर्धा तास ठप्प होती। सुदैवाने यामुळे जीवितहानी झाली नाही, तर कोहमारा येथील गजानन ट्रेडर्स जवळील झाड पडण्याच्या अवस्थेत आला आहे। त्यामुळे आता तरी मोठा अपघात होऊ नये यासाठी संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे। तसेच तुलसीनगरात होणारी पूरसदृश परिस्थिती आता तरी कमी करणे महत्त्वाचे आहे। माझा गाव माझी बातमी, सडगर्जुनी, गोंदिया।